कंटाळलास, खूप प्रयत्न करतोय, पण हवं तसं यश काय मिळेना, बरोबर ना? आता ही धावपळ सोडून कुठेतरी लांब निघून जावंसं वाटतंय ना? अजून किती दिवस सोसावं लागणार हेच तुझ्या डोक्यात कायम असतं. त्याच गोष्टींना पुरता कंटाळून गेलायस तू. मला माहितीये, या वेदना आता तुला सहन होत नाहीये. यापुढे अशी समस्या तुला सतावणार नाही. तू आजपर्यंत भरपूर दुःख सहन केलंस. तुझी वाईट वेळ संपून जाईल. त्यानंतर येतील सुखाचे सोन्यासारखे दिवस. बाळा, तू प्रयत्न करत राहा. जिथे तू थांबशील तिथून पुढे तू हाती घेतलेले कार्य आम्ही पूर्णत्वास नेऊ. तू प्रयत्न करत राहा. तुझं मन स्वच्छ ठेव. तुझी वाट कोणी तुझ्याशी वाईट वागला तरी तू वाईट तुला आजपर्यंत आम्ही अनेक संकटातनं तारलं. प्रकाश उद्या येणारं संकट कितीही बलाढ्य असलं तरी डगमगू नकोस. लोक तुला आम्ही दुखावतील, सदैव गैरसमज तुझ्या आणि करतील. कुटुंबाच्या कदाचित पाठीशी तुझी उभा किंमतही राहू. ओळखणार नाही. तुला जेव्हा आमची पण ठाम गरज आणि वाटेल स्वतःला विचार. मनापासून तू जर हाक त्यांच्यासारखा मार, झालास, आम्ही तर फरकच नक्की काय उरेल? येऊ. तुझी अरे ओळख त्यांच्या मायबाप वागण्याने मानतोस नाही, ना आम्हाला. तर तुझ्या स्वभावाने. तुला पैशांची गरज असेल तर वाईटाला सांग. वाईटानं उत्तर देणं सोपं आहे. कोणापुढे पण हात चांगुलपणा पसरू टिकवणं नकोस. हीच खरी ताकद आहे. आम्ही तशी आजपासून मी पाहतोय वेळच सगळं. येऊ देणार नाही. न्याय योग्य वेळी होईल. लवकरच तू तुझ्या फक्त मनात त्याचा असलेली प्रकाश जपव. इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला येणं होईल. येशील ना मग पेढे घेऊन अक्कलकोटला? सगळं मनासारखं होईल. निश्चिंत राहा. सेवा करा, सेवेकरी व्हा. काय झालं?